फ्रेंड्स, मैं जानता हूं कि मित्र म्हणणारे मोदीजी आता फ्रेंड्सवर आलेत, म्हणजे त्यांना कळून चुकलंय की झेनझी आता त्यांच्या एका त्यांच्या वे मध्ये उतरले आणि त्यांना जर कन्वे करायचं असेल तर त्यांचा एक वे यूज करावा लागेल. म्हणूनच मित्रोच्या जागी झेनझी यूज केला त्यांनी. पेपर लीक हे कोई मामूली विषय नहीं. आणि एरवी मोदीजी व्हर्टिकल फॉर्मॅट न यूज करता हॉरिझॉन्टल फॉर्मॅट यूज करतात. लाईक जे मोठे लॉंग व्हिडिओज आहेत ते कन्वे करतात, पण हा जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिलाय तर त्यांनी एक सेल्फी कॅमेरा यूज केला आणि झेनझीला त्यांना कन्वे करायचा मेसेज ट्राय करतायत की लाईक झेनझी ऍक्सेप्ट करतील. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक और इसलिए पेपर लीक घटना से आता यामध्ये त्यांनी फर्स्ट टाइम झालं असं की जेव्हा फार्मर प्रोटेस्ट पण झालं होतं, यावर मोदीजींनी काहीच बोललं नव्हतं. आणि कोणतेही प्रोटेस्ट जे नॉर्मल होत राहतात त्यावर मोदीजीची प्रतिक्रिया शेवटी येते, नंतर येते जेव्हा प्रोटेस्ट दबल्या जातो. पण हे फर्स्ट टाइम होतंय की प्रोटेस्ट चालू आहे आणि मोदीजींची प्रतिक्रिया येते, म्हणजे यामध्ये विन विन सिच्युएशन आहे. लाईक स्टुडंट्सचं जे प्रोटेस्ट आहे ते सक्सेसफुल होताना कुठेतरी दिसतंय. त्यांनी एक्नॉलेज करतायत की प्रोटेस्ट होतोय आणि ते एक सिरियस इश्यू आहे, ऍक्च्युली आहेच इश्यू, पण त्यांना ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर बोलणं हे मोठी गोष्ट होती मोदी सरकारची आणि मोदीजींची. त्यामुळे कुठेतरी प्रोटेस्ट सक्सेसफुल होतोय.